बंद लावलेली आहेत. त्या 17 ते 20,000ची बंगई आतापर्यंत मला आमच्या कोणत्या शिक्षकाच्या गार्डनमध्ये नसेल, कोणत्याही शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. इतकं उत्कृष्ट प्रकारची खेळणी त्या विद्यार्थ्यांकरता त्या शिक्षकांनी आणलेली आहे. खूप या संस्थेमध्ये काम करणारे आमचे व्यवहारे आणि आशिष व्यवहारे माझे शेजारी उल्हासा वेळू गेला गगनावरी असं म्हणतात. तो लहान असताना माझ्या घरासमोर शेजारी मी राहत होतो, तेव्हापासूनच त्याचे जे गुण आपण ज्याला म्हणतो ते दिसायला लागले. आणि आज तो या ठिकाणी आला आणि आमच्या या गावाला त्याने येऊन म्हणजे जी मदत केली त्याबद्दल केंद्रप्रमुख या नात्याने मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण या ठिकाणी आला, सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो आणि आमच्या केंद्राच्या वतीने श्री नरवणे सरांना सुद्धा या ठिकाणी सत्कार करावा ही विनंती करतो. धन्यवाद. सत्कार मी मांडे सरांना करणं सांगतो. उभा आहे आणि माझ्या मोठ्या भावासारखं आहे. जर वय तुमचं मोठ्या झाले जास्त, पण या माणसाच्या मागे ना काहीतरी बळ आहे, खूप मोठं बळ आहे. माझ्या मागे खूप बळ आहे. ती जननी माझी वाईफ या धंदेवारांची मुली ती बळ देते मला. तसंच या माणसाला पण बळ देणारी एक जननी आहे, एक स्त्री आहे. मला खरंच त्यांचं नाव माहीत नाही, त्यांना वहिनी म्हणतो. तर सौ नरवणे, संगीता नरवणे यांचा सत्कार मी संध्या धंदेवारांना करायला सांगतो. माझं मराठी इतकं छान नाही म्हणून मी जास्त बोलू शकत नाही मराठीमध्ये, पण होप म्हणजे एक आशा आहे. आणि आम्ही जे आशा तुम्हाला आज दिले त्याला कधी विसरू नका, हे माझं एकच प्रार्थना आहे. आणि मी येताना एक तिथे प्रत्येक मुलं शाळेत जाईल, एकही मूल घरी न राहील, हे नरवणे साहेबांनी बघून एक प्रयत्न संपूर्ण 100% लेगसी आहे. आणि ही सर्व गावेत झालं ना तर महाराष्ट्र पुढे जाणारच नक्की, तर काही विचारच नाही आहे. मी थोडंफार काहीतरी बोलणार होतो शिक्षणावर किंवा नसबंदीवर, पण इथे माझ्या बाजूला एक छान अतिशय छान मुलगा आहे, त्याचं फ्युचर फार सुंदर आहे. तर मी त्याला चान्स देतो की तो जास्त बोलेल, मी थोडं कमी बोलतो. धन्यवाद. अरुणजी बरणवाल हा विद्यार्थी आता कलेक्टर जरी झाला तर तो आज विद्यार्थी आहे आणि त्याचं संपूर्ण कार्य हा आपल्याला प्रेरणादायी असेल. तेव्हा मी अरुणजी बरणवालला विनंती करतो. वरुण बरणवाल हा कृपया आपण मदत व्यक्त करा. इथं उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. सरांसारखा मला पण मराठी जास्त येत नाही. मी पुण्याला राहतो पण मराठी मात्र शिकलो नाही तिकडे. इथं येताना माझा असा निर्णय होता की मी हिंदीत भाषण करणार आहे. पण आज सकाळी जेव्हा मी इकडे येत होतो गाडीमध्ये मला ड्रायव्हरनी सांगितलं की लोणवडीमध्ये हिंदी कोणाला मात्र येत नाही तर तुम्ही कसं भाषण करणार. तर मी हे गाडीमध्ये काहीतरी लिहिलं आहे तेच मी तुमच्याशी बोलणार आहे. लोणवडी हे गावाभागात मी पुण्यालाच ऐकलं होतं आणि माझं असं निर्णय होतं, माझं असं हे होतं की मला इकडे येऊन गावांच्या लोकांशी बोलायचं आहे, त्यांचा मनोगत ऐकायचं आहे आणि हे प्रत्यक्ष बघायला मी इकडे आलोच आहे. तर आदर्श गावासाठी आपल्या गावांनी काय काय करावं त्याच्याबाबत मी जे काही अभ्यास केला आहे त्याच्याबाबत मी काही सांगू इच्छितो तुमच्याशी. मी काही कविता लिहिली इकडे, ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. माझ्या शब्दांवर सगळ्यांनी लक्ष देऊन विचार करावा.
आता मी तुम्हाला लक्ष देऊन विचार करायला का सांगतोय, कारण आदर्श गाव बनायला जे काही तुम्हाला लागतं ते आपल्याला सध्या समजत नाही. त्याच्यात गुंतागुंतीचे काही खूप इश्यूज असतात, खूप विषय असतात. तर म्हणून तुम्ही विचार करून माझं जे काही भाषण ते ऐकावं. माझ्या शब्दांवर सगळ्यांनी लक्ष देऊन विचार करावा. स्त्रिया बाळांवर होणारा आपण सगळ्यांनी अत्याचार थांबवावा. आपल्या देशाची अर्धी जनसंख्या स्त्रियांची आहे, पण आपल्या समाजात स्त्रीला ते पोझिशन मिळत नाही, ते स्थान मिळत नाही. मी जेव्हा येत होतो तेव्हा मला सांगितलं की आमच्या लोणवडी गावात स्त्री पुरुषांपेक्षा जास्त काम करतात आणि मात्र पावसावर परिवार बरोबर चालत नाही. परिवार नियोजन आमच्या समस्या हे जे सगळे समस्या आमच्या बरोबर आहेत, आमच्या समोर आहेत. परिवार नियोजन त्याचा एक सोल्युशन आहे, एक उत्तर आहे. जेव्हा परिवार मोठा असतो, सपोज एक असं धरा, दर महिन्याला तुमच्या परिवारात 1000 रुपये येतात. जर तुमची 2 मुलं असतील तर प्रत्येक मुलाला 500 रुपये. 500 रुपयात त्यांचं जेवण, त्यांचं शिक्षण, त्यांच्यासाठी औषध हे सगळं तुम्हाला लागतं. पण जर तुमच्याकडे 4 मुलं असतील तर 250 रुपयांमध्ये काहीही होणार नाही. ते मुलं शिकू शकणार नाही, जेवू शकणार नाही आणि त्यांच्या भविष्यामध्ये काहीही होऊ शकणार नाही. म्हणून मुलांच्या भविष्यासाठी एक मजबूत आधार मांडावा. माझ्या शब्दांवर सगळ्यांनी लक्ष देऊन विचार करावा. स्त्रिया बाळांवर होणारा आपण सगळ्यांनी अत्याचार थांबवावा. मुलांच्या भविष्यासाठी एक मजबूत आधार मांडावा. हे घडविण्यासाठी सगळ्यांनी एक लहान परिवार ठेवावा. जेव्हा स्त्रिया गर्भवती असतात तेव्हा ते बाहेर जाऊन काम करू शकत नाही. त्यावेळी तुमच्या परिवाराचं उत्पन्न कमी होतो. ते उत्पन्न कमी झाल्यामुळे तुमच्या परिवाराचे हाल होतात. तर हे होऊ नये म्हणून स्त्रियांना ते परिवाराचा आकार ते लहान ठेवावा असे माझी एक ओपिनियन होती. माझा दुसरा माझं मत स्वच्छता बाबत आहे. आता या गावी मी आता जेव्हा बोलत होतो काही लोकांशी तेव्हा मला असं कळलं की इथे जवळचा गाव शहरात आहे, उसळला. तर जेव्हा जर गावी काही अर्जंट बिमारी आली तर तुम्हाला लगेच ती सॉल्व्ह करता येणार नाही. आपण पाणी दूषित कसा होतो, आपण जेव्हा सकाळी शौचालयाला उघड शेतात जातात तेव्हा ते पाणी आपली विषामुळे प्रदूषित होतो. हे पावसाळ्यात हा जो समस्या आहे ही खूप जास्त होते. पाणी जेव्हा दूषित होतो ते पाणी आपण पितो आणि आपल्याला त्याच्यामुळे आजार होतो. ज्या कारणासाठी रात काढली परिवारांनी विना झोपून. जेव्हा परिवारामध्ये कोणीही बाळ जर आजारी पडला, आईला राहायचे होत नाही, बाबाला होत नाही आणि सगळेजण त्याच्या मागेच लागतात. ज्या कारणाने रात काढली परिवारांनी विना झोपून. लेकरांनी पण त्रास सोसला, कधी हसून कधी रडून. जे लेकर असतात, जे बाळ असतात त्यांना दर्द जेव्हा होतो तेव्हा ते राहूच शकत नाही. ज्या आजाराचा उपचार केला शहरात हजारो रुपये गमवून. जेव्हा तुम्हाला बाळांना आजार होतो तुम्ही त्यांना शहरात नेतात, तिकडे औषध घेतात, खूप पैसे तुम्ही स्पेंड करतात. ज्या आजाराचा उपचार केला शहरात हजारो रुपये गमवून थांबवू शकतो त्या आजाराला आपण फक्त साबणाने हात धुवू. आपण जेव्हा साबणाने हात धुतो साबणामुळे आपल्या हातात जे काही किटाणू असतात ते निघून जातात. जर हात धुला नाही तर ते किटाणू आपल्या पोटात जातात आणि नंतर ते लहान बाळांना तो आजार होतो. जर लहान बाळांनी शौचालय नंतर
फक्त साबणांनी हात धुलं तर ते त्यांच्या आजाराचे प्रमाण खूपच कमी होईल. माझा शेवटचा इश्यू दारूच्या व्यसन बाबत आहे. दोन क्षणांचा महल बाटली म्हणजे जेव्हा एक बाटली आपल्या आत जाते तेव्हा आपल्याला 2 क्षणासाठी आपल्याला सगळं महल सारखं वाटू लागतं, सगळं पर्यावरण महल होतो. पण दम तोडतोय तुझा घर बाटली. 2 क्षणांचा महल बाटली, दम तोडतोय तुझा घर बाटली. तुम्हाला महल वाटत असेल पण तुमचा घर, तुमचा परिवार तेच बाटलीमध्येच बंद आहे. बायकोचे दागिने, घरची चूल, मुले मुलांचा भविष्य बाकी. तुम्ही दारूत जे पैसे उडवले त्याचा तुमच्या बायकोचा दागिने गेले, घरची चूल गेली आणि मुलांच्या भविष्यासाठी जे पैसे तुम्ही वापरू शकत असले ते पण दारूत मध्येच गेला. 2 क्षणांचा महल बाटली, दम तोडते तुझा घर बाटली. बायकोचे दागिने, घरची चूल, बुडल्या मुलींचा भविष्य बाटली. इतरांचा नाही तर स्वतःसाठीही बाटली तुम्ही फोडून टाका. चांगल्या कामात उशीर कशाला, जीवनाचा रस्ता तुम्ही मोडून टाका. स्वतःला, स्वतःच्या परिवाराला आणि स्वतःच्या समाजाला प्रगतीशील विश्वासी जोडून टाका. मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मला असं कळलं की दारू खूप जुन्या काळापासून आम्ही पितो, आमचा एकच असते, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला एक असं बोलावंसं वाटतं की हो, इकडे गेल्यापूर्वी इकडे प्रकाश नव्हतं, पाणी नव्हतं, ते पण तर जुन्या काळापासूनच होतं ना. जुन्या काळापासूनच इकडे प्रकाश नव्हतं, पाणी नव्हतं, पण होप आल्यानंतर ते बदललं. जसं तुम्ही म्हणतात की जुन्यापासूनच आम्ही दारू पितो आहे, त्याच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही, ते पण बदलायला पाहिजे. ते जर बदललं नाही तर जे प्रयत्न आम्ही इकडे सगळं करतोय, तुमच्या मुलांना शिकवतोय, तुमच्या शेतीसाठी तुम्हाला मदत करणार आहे, ते सगळं आदर्श ग्राम तुम्हाला बनवायचं आहे, आदर्श गाव तुम्हाला बनवायचं आहे. जर तुम्ही दारू सोडू शकत नाही, तुमच्या ताकद राहणार नाही, तुमच्या मुलांसाठी पैसे राहणार नाही, बायकोसाठी काम राहणार नाही, तर तुम्ही आदर्श गाव बनवू शकणार नाही. म्हणून होपच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने मी तुम्हाला इकडे आग्रह करतो, सगळ्या लोकांना आग्रह करतो की या दिशेनं आपले पाऊल पुढे टाका. आणि एवढं सांगून मी तुमचे घेतो आणि थांबतो. थँक्यू. गावात बसले आणि त्यांनी आता मराठी शिकली. काल तो हिंदीत बोलला, इंग्रजीत बोलला, काल आमची समस्या होती, आता तो मराठीत बोलला. आणि यानंतर अथर्व आणि आरुष हे जे 2 मुलं आहेत ते आमच्या शाळेतल्या 2 मुलांना त्यांनी गिफ्ट आणलेली आहे, तर ते एकमेकाला देतील. त्यांचं शूटिंग करून घ्या. हातला इकडे बा, तू हातला इकडे बा, इकडे माझ्याकडे बघ थोडा. हा छान छान. तर त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आपल्या चराचरामध्ये वास करणारी वाघुंबर माता, आदरणीय व्यासपीठ, कुसरचे भूषण, कविश्रेष्ठ आशेगावकर साहेब, तसेच या गावचे भूषण, नोंदरी गावचे भूषण आमच्या विशे साहेब, तसेच इतर मान्यवर मंडळी. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसासाठी आरती गातो. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसासाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, ज्यांच्या गावात उजेड नाही त्यांच्या हातात उजेड देतो. खरोखर ज्यांच्या गावात सूर्य नाही. आज स्वातंत्र्याची 65 वर्ष झालेली आहे. किती वर्ष झाली तो सूर्य नदी येऊन अजूनही दऱ्या खोऱ्यातून अंधार जातो आहे. खरी गोष्ट आहे, 65 वर्ष स्वातंत्र्याला झाले, परंतु खऱ्या अर्थानं त्या गावचा विकास, त्या गावचा सूर्य आणखी निघालेला नाही. सांगण्याचा अर्थ असा की पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झालेली नाही. म्हणून मी या होप संस्थेला आणि इथले मुख्याध्यापक आदरणीय नरवाडे सर आणि माझे सहकारी मित्र इंगळे सर यांचं आमच्या केंद्राच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो.
खरोखरच अशा लोक दादांना मी सांगू शकतो की यांची जिंदगी फक्त भाकरीचा शोध घेण्यातच गेलेली आहे. म्हणून मला 2 ओळी आणखी म्हणायचं वाटते की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा शोध घेण्यात जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा शोध घेण्यात जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गाणत राहिले, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गाणत राहिले. कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले, कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळवले नाहीत पण असे क्षण आले, हर घडी अश्रू वाळवले नाहीत पण असे क्षण आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सायास धावून आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सायास धावून आले. झोत भट्टीत पोलाद शेकावे, झोत भट्टीत पोलाद शेकावे, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. शेकडो वेळा तारे फुलले, चंद्र आला. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. खरोखर या ठिकाणी सांगू शकतो की अशाच प्रकारचा उपक्रम अनेक ठिकाणी व्हावा असं मला या ठिकाणी वाटते. आमची पिंपळगाव शाळा ज्यांचे भाऊबंद तिकडे राहतात तिकडेही असा उपक्रम राबवला गेला पाहिजे अशी मी या खूप संस्थेला विनंती करतो. कारण तुम्ही जसे वेळ झाले तसं आम्हाला सुद्धा वेळ लागला पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टीचा वेळ लागला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा तुमचा परिस्पर्श तिकडे होऊ द्या अशी मी या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. रिस्पेक्टेड ऑफिसर्स, ज्येष्ठ नागरिक, प्यारे भाई और बहनों, मक्का मदीना में करोड़ों मुसलमान आते हैं पूरे मुल्क के. तो वहाँ पर जो भाषण दिया जाता है तो जिस शख्स का भाषण दिया जाता है उस शख्स ने कहा है कि तमन्ना दर्द दिल की हो तो खिदमत कर फकीरों की, नहीं मिलता ये गोहर बादशाहों के खजीनों में. मतलब ये है कि अगर हमें दुख दर्द अगर जानना है, अगर हमें दुख दर्द क्या है इसको मालूम करना है तो ये अमीरों के या बड़े लोगों के घरों में देखने को नहीं मिलता. ये अगर जानना है तो हमें दुख दर्द जो है तो ये गरीब लोगों के घरों में जो देखने को मिलता है. और यहाँ पर वही बात मैंने देखा है कि हमारे परशुराम नरवाड़े सर इन्होंने जो कार्य किए हैं वो यहाँ के गरीबों के लिए एक होप जगाई है, उम्मीद जगाई है, जैसा कि हमें भगवान कहता है. तो इनके लिए एक शेर मैं और कहूँगा, जो इन्होंने यहाँ काम किया है उसका ये फल ऐसा समझ में आकर नहीं, ये इनके लिए भी है और इनको जो इनके आदर बीवी मिली है जिसका अपनी सरकार की है, ये दोनों को लेकर जो एक शेर मैंने अभी तैयार किया है वो मैं आपके सामने कहने जा रहा हूँ. पाकीज़गी पे तेरी सीता को प्यार आए, पाकीज़गी पे तेरी सीता को प्यार आए, मासूमियत पे तुझको मरियम गले लगाए, पूरे लपक कर चूमे पाए कदम जो तेरे, और नक्श पाँ पे तेरे सजदा करे फरिश्ते. तमाम लोगों से मेरी एक ही दरख्वास्त है कि वो ऐसे काफी टीचर को गाने न दें, क्योंकि ऐसी तड़प और ऐसा दुख दर्द जो गरीबों के लिए होता है ये सब टीचरों में भी नहीं होता, सब इंसानों में नहीं होता. तो मेरी ये सबसे गुजारिश है कि ये सर के लिए इनको जाने के लिए जो तो आप कभी ना गए बल्कि हमेशा जो पानी की कोशिश. शुक्रिया. जय हिंद. कार्यक्रम आहे, कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही आहे. तर अध्यक्ष महोदयांना मी आता विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण सुरू करावं. मातेच्या कृपेमुळे या गावचा विकास सुरू झालेला आहे. मातेला मी प्रथमतः वंदन करतो. ज्या जलाच्या उलमानी आणि तुळस मातेच्या उलमानी या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्या तुळस मातेला आणि त्या जलदेवतेला वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाकरता खास उपस्थित असलेले श्री आशिष विजयराव कालावार आणि आपल्या भागातील आपल्या गावातील एक कर्तृत्ववान मुंगी कुमारी रुक्मिणी विलास भिसे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
श्रीजी मांड्या, श्री सुरेशजी गंडेवार साहेब, आणि या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे आपले सर्वांचे परिचयाचे अमोलजी साईवार, चेतन चिंतलवार, सतीजी नाकडे आणि अमोलची जी टीम आहे त्या टीम मधील आज जे काही लोक हजर आहेत त्यामध्ये अमोल साईवार आहेत, श्रीजी मांडे साहेब आहेत, शैलेंद्र कोल्हे साहेब आहेत, सुरेशजी गंदेवार आहेत, आशीर्वाद व्यवहारे आहेत, वरुण बरनवाल, मिलिंद कालावार, आशिष कालावार, सौरुता कालावार, परशुराम नरवाडे सर, सौ सुचेता कालावार, सौ विजया कालावार आणि त्यांच्या कुटुंबातील सौ संध्या गंदेवार, सौ नीता कालावार, सौ सरोज व्यवहारे आणि दुसरे आमच्या व्यवहारे बहिणी ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला आहे त्यांचे इंगळे सर, शेटे सर, मावली सर, यशवंतराव देशमुख, रायपूरकर सर, वैस्कार सर, सौ संगीता नरवाडे ज्यांनी या कार्यक्रमाला अतिशय अशी मेहनत घेतली. त्यावेळी परशुरामजी नरवाडे सर यांचं काय कुठल्या शब्दामध्ये वर्णन करावं हेच मला समजून नाही राहिलं. या कार्यक्रमाला माझ्यासोबत आलेले कुशलवरून श्री स्वतःजी व्यवहारे, विनोदराव जिल्हेवार, भास्करराव व्यवहारे, दीपकराव नरवार या गावची मंडळी जे आमचे भिसे परिवार आहेत, सर्व त्यांचे बंधू, सदैव आमचा नेहमीचा संबंध असलेले गावचे पटवारी, सरपंच, गावकरी बंधू, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि गावकरी बंधूंनो, आजपर्यंत आयुष्यामध्ये अनेक कार्यक्रम पाहिले. राष्ट्रपतीचा कार्यक्रम पाहिला, मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम पाहिला, पण असा मनाला स्पर्शून जाणारा कार्यक्रम मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिला. कारण कार्यक्रम इतके होतात, कार्यक्रम केल्या जातात, काही कार्यक्रम करून आणले जातात, परंतु हा मनातून निर्माण झालेला कार्यक्रम